आज तर हे बापू बघा डायरेक्ट रेल्वे खालीच गेले आणि यांची काय हालत झाली ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी सूरज भोसले बघा आज आपल्या माऊली भैयासोबत निघालो होतो शिरडला. तर शिरड मधून आम्हाला एक अशी वस्तू आणायची होती जी की भारतामध्ये कुठंच भेटत नाही म्हणे, ती फक्त शिरड शहापूर मध्ये भेटते. त्या अगोदर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिले पण लाईक आणि फॉलो करण्यात आले बघा, एवढे एकदा करून घ्या बघा. माऊली भैयाच्या गाडीच्या पॉकेट मध्ये चष्मा लपून ठेवला होता, ते माऊली भैयाच्या सुवर्ण हस्ताने घातल्यावर बघा आपण कसा हिरो सारखा दिसून राहिलो. तर हे सगळं सोडा जाऊ द्या, आपण 10,000च्या स्पीडने पोहोचलो डायरेक्ट आपल्या शिल्डामध्ये. तर शिल्डामध्ये आले आले आपला मित्र परिवार भेटतो बघा. तर यांची भेट घेऊन आपण या दुकानावर आलो आणि इथं काय आपल्याला जी वस्तू भेटायची ती भेटली नाही, त्यामुळे या दुकानावर आलो आणि या दुकानावर पण जी वस्तू आहे ती भेटली नाही. परत या दुकानावर आलो, या दुकानावर पण जी भेटायची ती वस्तू भेटली नाही. शिरड मध्ये वस्तू भेटली नाही म्हणल्यावर आम्ही काही काळासाठी शिरड सोडण्याचा निर्णय केला आणि निघालो बघा आपल्या गावाकडे. सोबत आपला विनायक भेटला होता, त्याला पण इथून उचललं. जाता जाता बघा हे आपला फॉलो मित्र कसा करून राहिला. यांचं बघा चहाचं दुकान आहे, जाता जाता यांच्याकडून चाय पिऊन जावं म्हणलं. तर फॉलो मित्राकडून चाय वाय पिऊन बघा मस्त वाटलं. निघाले होतो आपल्या गावाकडे. जाता जाता येऊन पोहोचलो आपल्या स्टेशनवर. स्टेशनवर असा विषय झाला मित्रांनो की एक आजोबा बघा डायरेक्ट पटरी खाली झाले, म्हणजे चलत्या रेल्वेतून डायरेक्ट पटरी खाली कोसळले. बरं झालं चाका खाली आले नाही, नाहीतर लाईव्ह मौत का खेळ पाहायला मिळत होता. रेल्वे लवकर थांबवल्यामुळे काकाला काय तेवढी दुखापत झाली नाही, थोडेफार बघा घाबरून गेले होते. तर माल पाजल्यावर ठीक होतील बघा. तर तुम्ही लाईक फॉलो शेअर करा. थँक्यू. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.